नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज संडे आणि संडे म्हटलं की मॅच। तर आज आम्ही परवा ध्रुव चषक खेळलो। त्या ठिकाणी आज आम्ही क्वार्टर फायनल खेळणार आहोत, कारण 3 दिवसाचीच ही स्पर्धा होती। 1.5 लाख प्रथम पारितोषिक आहे आणि त्याचे आज क्वार्टर फायनल आहेत। तर आम्ही त्यासाठी निघालेलो आहोत। त्या दिवशी पहिल्या दिवशी मला सामनावीर मिळाला होता। अतिशय उत्कृष्ट अशी ट्रॉफी आहे आणि स्पर्धा लाईव्ह आहे। स्पर्धेचं नियोजनसुद्धा अतिशय दर्जेदार आहे। स्पर्धा चांगली आहे। तर मी तुम्हाला पुढे ती स्पर्धासुद्धा दाखवतो। तर हे पहा मित्रांनो, आम्ही आता 0 पॉईंटला आहेत। 0 पॉईंट नाव याच्यामुळे दिलं आहे की सावंतवाडी बायपास या ठिकाणावरून आहे। सावंतवाडीला जाण्यासाठी रस्ता आणि पुढे डायरेक्ट गोवा। हे पहा, ॲरो दाखवलेले आहेत। ब्रिजचं काम सुरू आहे। स्ट्रेट गोवा पणजी आणि इथून लेफ्ट साईडला सावंतवाडी 0 पॉईंट। तर हे पहा मित्रांनो, आता ओटवणे या ठिकाणी ध्रुवचषक सुरू आहे। त्या ठिकाणी आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहोत। या घाटामधून जात आहोत। हा घाट साधारणतः 2 किलोमीटर आहे आणि पुढे आंबोली घाट आहे, तो वेगळा घाट आहे। तर पहा, आता आम्ही अगदी त्या टुर्नामेंटच्या जवळ आलेलो आहोत। तर तुम्हाला पुढे मॅचेससुद्धा दाखवतो। तर हे पहा, आता पुढे घाट संपतोय आणि त्या ठिकाणी राईट मारलं की लगेच पुढे ओटवणे गाव आहे आणि मग त्या ठिकाणी आमची टुर्नामेंट आहे, ती तुम्हाला मी दाखवतो। तर हे पहा, आता आपण अगदी मैदानाच्या जवळ आलेलो आहोत। हे पहा, या ठिकाणावरून मैदानाकडे जायचं आहे। पुढे गाड्या वगैरे लागलेल्या आहेत, पण हे पहा आजूबाजूला सर्व पाणी आहे, हिरवगार आहे। हे पहा, या ठिकाणावरून आता ग्राउंडकडे जाण्यासाठी रस्ता आहे। पहा, भरपूर गाड्या आहेत आज आणि भरपूर स्टारकास्ट ISPL प्लेयरसुद्धा तुम्हाला मी दाखवतो। या मैदानावरती नाणेफेक होते आणि त्यानंतर दुसरा अतिशय नामवंत खेळाडू असलेला भरणा असलेले हे दोन्ही संघ आहेत। त्यानंतर तिसरा क्वार्टर फायनलचा सामना सिद्धेश्वर डाळकर तळवडे संघ एक प्रमुख दावेदार म्हणून पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण हे पहा, हे आमचे मित्र विशाल लुडवे, ISPL प्लेयर विकी पुजारी नेहमीच आमच्या संघामध्ये असतो। आजही तो आमच्या संघामध्ये आहे, तर त्याची गोलंदाजी तुम्हाला पुढे दाखवतो। हे पहा, खेळपट्टी सिमेंट विकेट आहे, अगदी पाटा विकेट आहे, तरी सुद्धा या ठिकाणी बॉल कट वगैरे होतात। करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे। खूप मजा येते या ठिकाणी खेळायला। पेनल्टीच्या रूपात असेल किंवा दोन्ही। हे पहा, हे दुसरा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे। दर्पण आचरेकर फलंदाजी करतोय आणि खास आकर्षक म्हणजे ध्रुव षटक, जे की सर्कलमध्ये 11चे 11 प्लेयर सर्कलमध्ये आहेत। फलंदाजासाठी मेजवानी आहे ही ओव्हर। तर पाहूया किती धावा बनवतात ते। आकाश बहुतेक सामना हरले त्या फ्रंटची सज्ज होतोय। पुन्हा एकदा खोटा फलंदाज पुढचा फटका, बॉल सक्सेसफुल, पॉवरफुल ध्रुवचषक षटकार। दर्पणच्या बॅट मधून आपण बघतोय। पुन्हा एकदा यावेळी मात्र फटका खेळला कव्हरच्या क्षेत्रामध्ये। चेंडूचा पाठलाग केला जातोय जरूर। पहिली धाव तर पूर्ण होईल, दुसरा धावायचा प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा या सहज गतीने धावून पूर्ण केल्या जात आहेत। झालेलं आगमन बबलू गावकर यांचे ते जीवलग मित्र आहेत आणि आपल्या जीवलग मित्रांना आयोजित या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मुद्दाम आज शेवटच्या दिवशी त्यांचा फटकार आणि धावसंख्या येऊन बसले, अर्थात 18 धावांच्या टप्प्यावर। यावेळी हा फ्लिकचा फटका फसलाय का, झेल होईल का? नाही, क्षेत्ररक्षण असून चेंडू बाजून 2 धावा नक्कीच जोडल्या जात आहेत। एकंदरीत 20 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात। अजूनही या षटकातला एका चेंडूचा खेळ झालेला बाकी, कारण केवळ पहिला 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय। धावफलकावरती धावा लागल्यात त्या 20 धावा या बिनबाद सातारी भगवती सरमळे संघाच्या। पुढचा फटका पुन्हा एकदा आणि दुसरा
वैभवला क्वार्टर फायनलचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकात 26 धावा कुठल्या येत आहेत. दुसऱ्या षटकाची सुरुवात होत आहे. वैभवने आल्या अल्टीपल्टीचा विचार केला आणि अल्टीपल्टीच्या रूपामध्ये एक फटका वाईडिश फॉर्मॅनच्या दिशेनं चौकारांविषयी परावर्तित केला. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी यावेळी कन्व्हेन्शनल फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बॅटची कड घेतली आहे. वैभवला माघारी परतावं लागेल. पहिला विकेट इस बार कवर की दिशा में एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर और एक शानदार स्ट्रोक 4 रन. फिर एक बार उड़ाया, फिर एक बार सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए. फिर एक बार तू डाल दे. आठ 12 राहिले ना. आ चुका है. ये ऊपर उठे नहीं, मौका था इस शॉर्ट गेंद पर भी तेजी के साथ ब्रजेश रावले आ गए. हा सामना विशाल लुडबेने संपूर्ण एक हाती सामना जिंकवलेला आहे. त्यानंतर हा फर्स्ट सेमीफायनलचा सामना आहे. पुण्याचे अगदी दर्जेदार खेळाडू आणि समोर आमचे लोकल प्लेयर. पाहूया सामना कसा होतो तो. पुणे संघ ऑल आउट झालेला आहे. 5 ओव्हरमध्ये फक्त 36 धावा बनवलेल्या आहेत. 37 धावा विशालच्या संघाला करायच्या आहेत. ते कशा प्रकारे करतायत तेही तुम्हाला दाखवतो. ये अल्टी पल्टी वाला शॉट बल्ले को लगे. जिस विकेट की तलाश थी, जिस विकेट 37 रनों का पीछा करना है. 2 रन लगे हैं स्कोर बोर्ड पर ले और उसके लिए एक बड़ा विकेट वापस निकल चुका है. और इस बार दौड़ते बैकफुट से खेलना हुआ स्ट्रोक. यहाँ पर तेजी के साथ आ गए. वहां पर बहुत बढ़िया फील्डिंग. उससे एक्शन में थ्रो कर दिया. अगर हाथ छोड़ दे तो 3 रन स्कोर बोर्ड पर. इस बार उठाकर चला. एक रन निकले गए. 1 बॉल 3 बार एक के बाहर. ये है 4 के मंजूरी. गेंद चली गई है सीमा पर. त्यांचं आम्ही खूप खूप स्वागत करतो. और इस बार उठाकर चला है. फिर एक बार उसी दिशा में माना रिप्ले दिखाया जा रहा है. गेंद निकलती हुई सीमा रेखा पार. 4 रन के लिए बैक टू बैक बाउंड्री. ध्रुव षटक संपलेलं आहे. आता 24 बॉलमध्ये 24 धावाची आवश्यकता आहे आणि रोहन खरात गोलंदाजी करतोय. क्विकर वन डिलीवरी. बहुत बड़ी चलकर क्या होता है. इस बार उठा कर खेलने की कोशिश. जिप में खिलाड़ी तैनात भिड़ान के क्षेत्र में तेजी के साथ आए. गेंद ने थोड़ा सा कांटा बदला है. नहीं तो कठिनाई है वहां पर. 2 रन आसानी के साथ बढ़े. चौथी गेंद पर यहाँ इस बार खड़ी हो गई है. कैच की संभावना. नरसिंह पहले बल्ले इनके हाथों में सेफ है. विकेट. इस बार इस कलाई के सारे खेला हुआ स्ट्रोक वापस सिंगल के लिए आसानी के साथ सिंगल पूरा होता हूँ. पता है आप पीछे नरसिंह पालम पल्ले स्लिप में तैनात है सिद्धू. ये फिर की गेंदबाजी. हवा में खेल बैठे. दूर है खिलाड़ी. सचिन वर्गे गेंद के ऊपर आते. छलांग लगाते. थ्रो करते. तब तक और 2 रन खाते में. नो मैन लैंड में गेंद को सिर्फ धकेला हुआ. बहुत बढ़िया फिर की गेंदबाजी. लाजवाब गेंदबाजी. पूरी तरह से बल्लेबाज को चारों खाने. फिर एक बार अल्टी पल्टी वाला शॉट लगाने की कोशिश. रनआउट का मौका यहाँ पर हो सकता था. और यहाँ पर यूटी आउट.
और दूर से खेला हुआ स्ट्रोक, यहाँ पर एक रन तो पूरा होगा क्या, दूसरे के लिए पलटेंगे, बहुत फासला 2 है और 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए 2 रन के साथ टोटल अब आगे बढ़ना है। ओ बहुत बढ़िया गेंदबाजी, पूरी तरह से खोल कर उड़ाया उड़ाया, गेंद निकल गई। वो है फिर एक बार पट्टू के हल्का तो शेयर कर दिया, बैकवर्ड टर्नमैन की दिशा में पीछा किया जा रहा है। नरसिंह पालीवाल ने गेंद के ऊपर आए, दूसरे के लिए बढ़ते हैं और दूसरे रन भी बहुत ही बढ़िया शानदार तरीके से पूरा करते हुए अब 2 रनों के साथ टोटल अब आगे बढ़ता हुआ 29 रन स्कोर बोर्ड पर। 8 रनों की आवश्यकता है और 7 गेंदों का खेल बाकी है। वो छक्के ने काम कर गया, वो छक्का काम कर गया इस मुकाबले में। मैंने कहा था आखिर की ओर में 8 रन बचेंगे तो आसानी हो जाएगी। अभी भी 7 गेंदे हैं, इस ओवर के आखिरी गेंद का खेल बाकी है। और अच्छी गेंद यहाँ पर यॉर्कर ले की गेंद, और जो मैंने प्रेडिक्शन किया था आखिरी ओवर में 8 रन बचेंगे और 6 बॉल 8 असताना मारलेला षटकार। इस बार उड़ाया है, गेंद निकल तर हा सामना सिंधुदुर्ग लोकल प्लेयरांनी जिंकलेला आहे। पुणे संघावरती मात करत हा संघ फायनलमध्ये प्रवेश करतोय। तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये।